अशा आभाळ आलेल्या वातावरणात चमचमीत खाण्याची इच्छा तर होते, पण बनवायची इच्छा अजिबात होत नाही. असंच जर तुमच्याही बाबतीत होत असेल ना, तर आज आपण बनवत आहोत अजिबात चॉपिंग कटिंग न करता, वाटण-घाटण न करता, फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये तोंडाची चव वाढवणारी चटपटीत रगडा भाजी आणि त्यासोबत खमंग खुसखुशीत मसाला पुरी, जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि अजिबात तेलकटही होत नाही. ही रगडा भाजी ना चवीला अतिशय जबरदस्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त 2 चमचे तेलातच तयार होते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही पावासोबत, चपातीसोबत देखील खाऊ शकता. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत चला करते. तर मग लगेचच या चमचमीत रगडा भाजी आणि खमंग पुरीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कमीत कमी 7 ते 8 तास भिजवलेले हे वाटाणे. मार्केटमध्ये ना साधारणतः 2 प्रकारचे वाटाणे मिळतात. एक थोडेसे पिवळसर रंगाचे आणि दुसरे हे हिरवे. तर यापैकी तुम्ही कोणतेही वाटाणे वापरले तरी देखील चालणार आहे. मला हिरवे आवडते कारण यात थोडीशी गोडसर चव असते. हे मी रात्रीच भिजू घातले होते. आता सकाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. ते लगेचच कुकरमध्ये टाकूयात आणि सोबतच काही खडा मसाले आणि काही भाज्या देखील घालूयात. तर खडा मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे 4 काळी मिरी, 2 लवंग, अर्ध स्टार फूल, 1 ते 1.5 इंच दालचिनी आणि 1 तमालपत्र घेतले. आता भाज्या बघूयात. तर त्यामध्ये एक साल काढलेला मध्यम साईजचा बटाटा, एक मध्यम साईजचा कांदा, एक लालबुंद टोमॅटो, 1 इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घातल्या. आता बटाटा, कांदा, टोमॅटोच्या मी थोड्याशा जास्त फोडी केल्या होत्या, पण तुम्ही 1-2 फोडी केल्या आणि घातला तरी देखील चालेल कारण हे आपल्याला मॅश करून घ्यायचे. सोबतच काही सुके मसाले घालतोय. पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट, 1 चमचा धना पावडर, काळ्या तिखटाऐवजी गरम मसाला पण घालू शकता, चवीनुसार मीठ आणि घरात उपलब्ध असल्यास कसुरी मेथी घाला. मी नाही घातली कारण माझ्याकडे शिल्लक नाही आहे. आता साधारणतः अर्धा तांब्या पाणी घालायचं, कुकरचं झाकण लावूयात आणि लगेचच हा गॅसवर चढवून 3 ते 4 शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घेऊयात. यामुळे आपला वाटाणा, बटाटा किंवा इतर भाज्या संपूर्ण अगदी मऊसूत शिजेल. हा स्वयंपाक बनवताना भांड्यांचा देखील फावट पसारा जरा कमीच होतो, त्यामुळे मला हा स्वयंपाक फार आवडतो. तर बघा आपल्या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत. गॅस बंद करूयात आणि हा थंड होण्याकरिता साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण लगेचच कणिक भिजवून घेतोय. त्यासाठी मी रेग्युलरचंच गव्हाचं पीठ घेतलंय, साधारणतः 2 वाटी. 2 मोठे चमचे बारीक रवा घेऊयात, यामुळे पुऱ्या खुसखुशीत होता. सोबतच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची. साखरेमुळे पुऱ्यांना रंग फार छान येतो. आता एवढं साहित्य ना रेग्युलर पुऱ्या बनवण्याकरिता घ्यायचं, पण आपण मसाला पुरी बनवतोय त्यामुळे अर्धा चमचा ओवा हातांवर क्रश करून घातला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला तेलाचं मोहन देखील देऊन घेऊ शकता, पण मला तशी काही गरज वाटत नाहीये. आता थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि एकदम घट्टसर कणिक भिजवूयात. हां, पण कणिक जरी घट्टसर असली ना तरीही ती व्यवस्थित भिजणं, सॉफ्ट होणं तेवढं गरजेचं आहे. जर आपण ही कणिक पातळ मळली तर आपल्या पुऱ्या टम्म फुलत नाही आणि तेल पण पितात. ही टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवा. कणिक आपली भिजवून तयार झाली आहे. झाकून लगेचच जरा वेळ साईडला ठेवूयात आणि भाजीच्या फोडणीकडे वळूयात. तर बघा कुकर खोलून बघतीये, आपल्या भाज्या काय मस्त अशा मऊसूत शिजलेल्या आहेत. या आपल्याला एकदम हलक्या हाताने चमच्याने मॅश करून घ्यायचे आहे, पण त्यापूर्वी ना मी यातील खडे मसाले काढून टाकते, कारण माझ्या घरात लहान मुलगा आहे, त्याच्या दाताखाली यायला नको म्हणून. आता हे हलक्या हाताने मी मॅश करून घेते. यातील ज्या बटाट्याच्या फोडी, कांदा, टोमॅटोच्या फोडी आहेत त्या जास्त मॅश करा. वाटाणा कमी मॅश केला तर ही भाजी आणखी जास्त दिसायला छान दिसते. आता एवढ्या बारीक फोडी केल्या असल्यामुळे जरा वाटाणा देखील माझ्याकडनं मॅशच झाला आहे, पण काही हरकत नाही आहे. तुम्ही या फोडी मोठ्या ठेवा, म्हणजे त्या सेपरेट आपल्याला घेऊन मॅश करता येतील. तर या पद्धतीने संपूर्ण भाज्या मॅश झाल्या आहेत. आता फोडणीकडे वळूयात. त्यासाठी कढईमध्ये फक्त 2 ते 3 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालूयात. हे छान असे तळले गेले, तडतडले की मग 2 लाल सुक्या मिरच्या, चिमूटभर हिंग आणि कलरकरिता काश्मीरी लाल तिखट घालायचं, जे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. सोबतच थोडासा कढीपत्ता आणि आपलं लाल तिखट करपू नये याकरिता 2 ते 3 चमचे पाणी घातलं. पाणी घातल्यामुळे लाल तिखट करपत नाही आणि दुसरा एक फायदा म्हणजे आपल्या भाजीला ग्रेव्ही फार छान येते. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालूयात, व्यवस्थित मिक्स करूयात आणि लगेचच मॅश करून घेतलेलं या वाटाण्याचं मिश्रण घालायचं.
काय भारी सुरसुरीत फोडणी बसली आहे ना. आणि लाल तिखटाचा रंग बघा काय भारी उभारून आलाय. आता 1 चमचा चिंच गुळाची चटणी घालते. याऐवजी तुम्ही चिंच गुळाचा कोळ घातला तरी देखील चालेल. माझ्याकडे चटणी होती म्हणून ती घातली. व्यवस्थित मिक्स करूयात आणि फक्त एकदम कमी गॅसवर हलकीशी उकळी काढून घेऊयात. कारण हे संपूर्ण साहित्य आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे, त्यामुळे याला जास्त शिजवत बसण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही असंच सर्व केलं तरी देखील चालणार आहे. बघा काय भारी रंग आलेला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता हे साईडला ठेवते आणि पुरी बनवायला घेते. तर आपलं कणिक बघा काय मस्त घट्ट भिजवलेलं असताना देखील छान मऊसूत भिजलं गेलं आहे. आता हे मी थोडंसं तेल लावून मळून घेते. यामुळे आपल्या पुऱ्या छान अशा मऊसूत लाटता येतात. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आहे, जी घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. फक्त यामध्ये पानं घालायची, देठांचा भाग अजिबात घालू नका. आता आपण 2 प्रकारच्या पुऱ्या बनवू शकतो. एक म्हणजे छोटे गोळे घेऊन एक पुरी लाटत बसू शकतो किंवा मग मोठ्या आकाराची पोळी लाटून झाकणाच्या मदतीने पुऱ्या कट करू शकतो. तर जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता. मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी हीच वापरते आहे. तर बघा आपलं पीठ घट्टसर भिजवलेलं असल्यामुळे आणि तेल लावून मळून घेतलेलं असल्यामुळे मला अजिबात कोरडं पीठ लावण्याची गरज पडली नाही आहे. मस्त मोठ्या आकाराची पोळी लाटून झाली. आता झाकणाच्या मदतीने पुऱ्या कट करून घेते. या पुऱ्यांच्या कडाचा भाग जो आहे तो काढून टाकते. तो मी पुन्हा एकदा दुसऱ्या पुऱ्या लाटताना वापरेल. पण मधल्या भागचा जो स्टार आहे ना, तो माझ्या मुलाला खूप आवडतो म्हणून मी तो तसाच ठेवणार आहे आणि तळणार आहे. तर बघा अतिच प्रमाणात जाडही नाही आणि अतिच प्रमाणात पातळही नाही, अशी मध्यम जाडीची मी या ठिकाणी पुरी लाटून घेतली आहे. लगेचच गरमागरम तेलामध्ये तळून घेऊयात. तर तेल हे एकदम छान असं कडकडीत गरम असावं. गॅसची फ्लेम देखील फुल असावी. त्याच वेळेला तेलामध्ये पुरी सोडायची. हे तेलात बुडून जेव्हा तेलावर तरंगायला लागते त्यावेळेला झाऱ्याने हलकीशी प्रेस करा, म्हणजे छान अशी टम्म फुलते. बघा काय मस्त अशी खरपूस खमंग रंगावर तळली गेली. तेलातून बाहेर काढूयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्ण पुऱ्या पटापट तळून घेऊयात. तर बघा माझी एकूण एक पुरी काय भारी टम्म फुललेली आहे. खमंग खरपूस रंगावर तळली गेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजिबात तेलकट देखील दिसत नसेल. खूप छान अशी हिच्यावर बुडबुडे उठलेले आहेत. त्यावरून लक्षात आलं असेल की ही खूप छान अशी खुसखुशीत देखील तयार झाली आहे. गरमागरम रगडा भाजी त्यासोबत खमंग खुसखुशीत पुरी. वाह क्या बात है. तुमच्या घरी जर अचानक पाहुणे आले असतील तर अशा वेळेला देखील तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता. हो, पण तुम्ही म्हणाल अचानक आपल्याकडे वाटाणे भिजवलेले नसतात ना, तर ताज्या वाटाण्याची देखील सेम पद्धतीने भाजी होते. आणि जरही ताजे वाटाणे नसतील तर हेच वाटाणे ना कोमट पाण्यामध्ये 2 तास भिजत घाला. सोबतच चिमूटभर खाण्याचा सोडा घाला. बघा अगदी झटपट पटकन आपले हे वाटाणे भिजले जातील. तर तुम्हाला आजचा हा अगदी साधा सोपा पण चटपटीत चमचमीत बेत कसा वाटला ना, कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी पहिल्यांदाच बघितली असेल तर नक्की ट्राय करून बघा. मी सांगते म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळेला आवर्जून करून खाल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या या खाद्यप्रेमी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या चटपटीत चमचमीत भाजीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.